स्टार कास्ट म्हणजे प्रार्थना बेहरे आणि निर्मिती ताई सुपर डुपर. म्हणजे जेव्हा आम्ही प्रार्थनाला बघतो तेव्हा आम्ही रिलेट करू शकतो. अरे हां, आपण पण अशाच आहोत आणि मे बी सासवा सुद्धा निर्मिती ताईला बघून ते रिलेट करू शकत असतील. सो हे कास्टिंग कसं झालं? कथा वाचतानाच मला निर्मितीताई डोळ्यासमोर आली. मला दुसरी कुठली व्यक्तीच आली नाही. जसं बाईपणची कथा मला जेव्हा सांगितली तेव्हा मला ज्या 6 अभिनेत्री डोळ्यासमोर आल्या, त्या सगळ्या 6 अभिनेत्रींनी यात भूमिका केल्या आणि त्या कमालीच्या रिलेटेबल वाटल्या. तशीच निर्मितीताई पण रिलेटेबल वाटेल असं मला वाटलं. प्रार्थनेच्या बाबतीत असं झालं, की ना माझ्याकडे ऑप्शन्स 3-4 होते. पण प्रार्थनाचा ना एक गुण म्हणू शकतो, की ती ना खूप अशी दिलखुलास आहे. एक उत्तम ह्युमन बीइंग आहे आणि तिला शिकण्याची प्रचंड इच्छा आहे. म्हणजे आता कसं आहे, की इतके सिनेमे केल्यानंतर एक हिरोईनवाला एक फील येऊ शकतो. पण तो मला प्रार्थनामध्ये कधीच दिसला नाही. मला डे 1ला जेव्हा ती भेटली होती, तेव्हा मला तिने सांगितलं, "मला हा सिनेमा करायचा आहे आणि याच्यासाठी मी 1000% देईन. तुम्ही सांगा मला. मला माझ्याकडून करून घ्या." हा जो अप्रोच असतो ना, तर ती कामाला मजा येते आणि त्या दोघींचा अप्रोच तोच होता.